आणि जिथे आता आपण सगळे उभे आहोत ना, हे आपल्या राजांचं स्वयंपाकघर किचन हॉल. याला मराठीमध्ये म्हटलं जातं मुखपातखाना. त्या काळात प्रत्येकांचे सेपरेट आहे. त्या काळात 20 स्लो पॉइजन जास्त व्हायचे, पण प्रत्येकाची किचन हॉल सेपरेट आहे. समोर ते उखळ दिसतं पाठीमागे बघा समोर. आपल्या जुन्या घरात असतं बघा, मसाले करण्यासाठी, धान्य कुटण्यासाठी याचा वापर केलेला आहे. म्हणजे राजांचे स्वयंपाकघर किचन हॉल. आणि असाच पुढचा हा 3 नंबर चौथरा दिसतं का समोरचं बघा. त्या समोरची खिडक्यात लोक बसले बघा. ते खिडक्यांमध्ये भिंती बसून इकडे एक भिंत आहे. त्या भिंतीकडे नंतर आपण सगळे जाणार आहोत. त्या भिंतीपर्यंत या चौथऱ्याचं अंतर 250 फुटाचं आहे. हे सचिवालय मंत्रालय. जेवढे आपल्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ले होते त्यांचा लेखी कारभार इथून चालायचा. थोडक्यात त्या काळातला हा ऑफिसचा प्रकार. 8 मंत्र्यांचे 8 कॅबिनेट होते. खाली आपण तिकडे त्यांचे राहण्याचे वाडे पाहिले. हे त्यांचं ऑफिस मंत्रालय. आणि समोर एक उंच चौथरा दिसतं खांबाचे पाठचं बघा. जसा दिल्लीच्या लाल किल्ल्यात दिवाणी आम, दिवाणे खास ऐकून वाचून माहिती असेल. जर तुम्ही आता सर्वांनी स्वराज्य रक्षक संभाजी राजांची सिरियल पाहिली असेल ना, त्यामध्ये बोलतात ना, राजेने तुम्हाला सदरेवर बोलवले. तेही त्या काळातली सदर. या सदरेवर बसून लोकांचा न्यायनिवाडा करायचे. न्यायालय कोर्ट आणि दिवाणे आम दरबार सिंहासनेकडे पलीकडे आपण जाणार होते. अगोदर इकडून सप्तमनुरे, विजयस्तंभ, खलबातखाना, टाकसाळ खिडक्याकडे समोरून पाहूया. फक्त जास्त खिडक्याकडे पलीकडे जाऊ नका. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की.